एक होता राजा, एक होती राणी, एक होता सेनापती. कोणता हा राजा, कोण ही राणी आणि कसा होता तो सेनापती? आहे ना कुतूहल? मग जाणून घेऊयात माझ्या या सिरीज मध्ये, ज्याच्यामध्ये ग्रहांचे मैत्री, शत्रुत्व आणि त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या गोष्टींसकट आपण नक्की ऐकूयात. सुरुवात करूयात राजापासून. एक होता राजा, आटपाट नगरचा नाही, ग्रहांचा राजा. ग्रहांचा राजा कोण? सूर्य, ज्याच्या भोवती ब्रह्मांडात सगळे ग्रह त्याच्या अवतीभोवती फिरतायत. सूर्य आहे म्हणून सगळे ग्रह एका विशिष्ट अंतरावरती फिरतायत आणि पृथ्वीवरती जीवन पनपतंय. जीवन का येत आहे पृथ्वीवरती? रोज ठरलेल्या वेळेला सूर्य येतोय. त्याच्या एनर्जीमुळे, त्याच्या सूर्याच्या तेजामुळे पृथ्वीवरती झाडं, पानं, फुलं, माणसं, सगळे जनावरं, कीटक सगळे जगतात. मग हाच कोण झाला आपला पालनकर्ता. हा ग्रहांचाही पालन करता आहे. हा राजा आहे, त्यामुळे तो रक्षण करता आहे. रक्षण करता म्हटल्यावरती इथे नुसता राजा एक राकट असा नाही येत बर का, तो काळजी घेणाराही येतो. तो रक्षक आहे तसाच तो पालन करता आहे, त्यामुळे तो काळजी घेणाराही आहे. त्याचा एक सॉफ्ट स्वभाव पण आहे. आता राजा म्हणल्यावर काय आलं? पॉवर. पॉवरच्या बरोबर काय येतं? थोडासा अहंकार येतो. मग थोडंसं अधिकारवाणीत बोलणं, ऑर्डर देणं. राजा कधी स्वतः काम करतो का? नाही. जा रे जरा करून ये, मला ते समोरचं पाणी दे. राजा दुसऱ्यांना कामाला लावतो. त्यामुळे एक उच्च पदस्थ पण तो आपल्याला बनवतो. म्हणजेच आजच्या काळात राजा आहे का? नाही, गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे आपल्याला टॉपमोस्ट पोझिशनला घेऊन जाण्याचं काम हे राजा करतो. आजच्या काळामध्ये तो आपला पिता सुद्धा आपण म्हणतो. आजच्याच काळात नाही, पहिल्यापासूनच आहे. आपल्या घरातले वडील हे जसे पूर्ण कुटुंबाचे पालन करता असतात. आई पण कमवते असते, पण वडिलांचं एक महत्व असतं. सगळे त्यांच्याकडे एक कुटुंबाचा रक्षक म्हणून बघतात. हेड ऑफ द फॅमिली जसं आपण म्हणतो. तसाच तो रवी सगळ्या ग्रहांसाठी आहे. कसा वाटला हा राजा?